नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे दत्तस्तव स्तोत्र या स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. दद्रुस्फोटककुष्ठादि महामारी विषूचिका नश्यन्ति अन्येऽपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामि तम्. आता ह्याच्यात म्हटलं आहे दद्रू स्फोटक कुष्ठ आदी महामारी विषूचिका. विषूचिका म्हणजे पेटकी वगैरे, कॉलरा यांच्यासारखी साथ, महामारीची साथ, कुष्ठरोग, स्फोटक म्हणजे अंगावर उठणारे फोड, येणारं कुष्ठरोग, अंगावर असणारं श्वेतकुष्ठ, पांढरं कोड, ह्या सगळे काही जे रोग आहेत नश्यंती ते नाश पावतात. अन्येपी रोगाश्च आणि इतरही रोगांचा नायनाट होतो. का तर आज दत्तात्रेय नमामितम. आपण जर दत्तात्रेयांना नमस्कार केला, आपण त्यांची प्रार्थना केली, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा सतत जप केला तर आपल्याला जे उद्भवणारे आजार आहेत त्याच्यापासून सुद्धा आपली निश्चित मुक्तता होते. मात्र हा मंत्र जप सगळ्यांनी श्रद्धेने करणं आवश्यक आहे. गुरुचरित्रामध्ये अध्याय 50 आहे पहा, यवन राजाच्या विस्फोट व्याधीचे वर्णन. त्या अध्यायात आपल्याला दिसतं की एक परीट होता श्रीपाद श्रीवल्लभांच्या काळात. तेव्हा त्या परीटा श्रीपाद वल्लभांनी सांगितलं की पुढील जन्मी तू राजा होशील. असं वरदान दिल्यानंतर हा परीट पुढे मुसलमान धर्मात जन्माला आला, यवन धर्मात जन्माला आला आणि बेदरचा बादशाह झाला. तो राजेश्वैराचा उपभोग घेत असताना पूर्वसंस्कारांना अनुसरून ब्राह्मणांचा, हिंदूंच्या देवदेवतांचा आदर ठेवायचा. परंतु यवन धर्मगुरूंनी मात्र त्याच्या मनात हिंदूंविषयी द्वेष निर्माण करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण त्यानं कोणालाही जुमानलं नाही. तर ह्या जो राजा होता त्या राजाच्या अंगावर प्रचंड फोड उठले, मोठे मांडीवर गळू झालं. कितीही उपचार केलं तरी ते काही गळू बरं होईना. त्याने अनेक ज्ञानी ब्राह्मणांना उपाय विचारला. ते म्हणाले की तू गाणगापूरला जा, तेथे तुला नृसिंह सरस्वतींचं दर्शन होईल, ते तुझं कार्य करून देतील. त्याप्रमाणे तो बेदरचा बादशाह गाणगापुरात आला करा. श्री गुरूंची चौकशी करत, दत्तात्रेयांची चौकशी करत तो संगमावर गेला. त्याला पण श्रीगुरू लगेच म्हणाले, काय रे परिटा, आजपर्यंत कुठे होतास? हे ऐकताच त्या राजाला आपल्या पूर्वजन्माचं स्मरण झालं आणि त्याला पूर्वजन्मी श्रीपादांनी सांगितलं होतं ना, तू पुढच्या जन्मी राजा होशील. म्हणजे हा पूर्वजन्मी परीट होता. तर तो म्हणाला, गुरुदेव आपण इथे, असं म्हणून त्याने गुरुचरणांना आनंदानं मिठी मारली आणि श्रीगुरूंनी त्याला येण्याचं कारण विचारलं. राजा म्हणाला, अहो माझ्या मांडीवर प्रचंड मोठं गळू झालं आहे, अनेक तपास केले, अनेक उपाय केले, परंतु ते गळू काही बरं होत नाही आहे. तर श्रीगुरू त्याला म्हणतात, दाखव बघू गळू तुझं. म्हणून त्याने वस्त्र दूर केलं तर काय आश्चर्य, ते गळू केव्हाच जिरून गेलेलं होतं. राजाचा आनंद गगनात मावेना. श्रीगुरूंना त्यानं मेळण्यात बसवलं आणि त्यांच्या पादुका हातात धरून तो मठाकडे निघाला. त्यानंतर श्रीगुरूंनी आग्रहाने त्याच्या गावी जाऊन ते पाप विनाशिनी तीर्थावर परत आले आणि पुन्हा शैल्य पर्वतावर तू ये, तिथे तुझी आणि माझी भेट होईल, असा आशीर्वाद दिला. म्हणजे या श्रीगुरूंच्या कृपाशीर्वादाने त्याच्या विस्फोट व्याधीचे निवारण झालं. तसंच या सर्व श्लोकांच्या पठणाने आपल्याही रोगव्याधीचे निवारण होईल अशी खात्री बाळगा. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.